नमस्कार मित्रो. अखंड भारताविषयी चर्चा आपण ऐकतो. टी व्हीवर एखादा पत्रकार याविषयी बोलतो आणि कधीकधी पेपरातही असं वाचायला मिळते की हा देश अखंड भारत व्हायला पाहिजे. म्हणजे जे राष्ट्रप्रेमी आहेत, जे देशप्रेमी आहे, ज्यांना देशाचा अभिमान आहे, किंवा भारतीय जनता पक्षवाले आणि संघवाले लोक ही नेहमी अखंड भारत व्हावा अशी अपेक्षा बाळगतात आणि त्याच्यावर चर्चा करतात. खरं तर पहिल्यांदा अखंड भारत म्हणजे नेमकं काय हे समजून घेणे गरजेचं आहे. कारण आजचा जो भारत होता, या भारत इंग्रजांच्या काळामध्ये शेवटी इंग्रज या देशातून गेली आणि एक भारत देश त्यांनी आपल्याला दिला. त्याच्यात जो पाकिस्तान पूर्व आणि पश्चिमेचा भाग होता, म्हणजे आजच्या पूर्व बांगलादेशातला काही प्रदेश, जो आज पाकिस्तान म्हणून आणि नंतर त्याला बांगलादेश हे नाव स्वातंत्र्यानंतर मिळालं. म्हणजे तो भाग पाकिस्तानमधून फुटून निघाला. जो पश्चिम पाकिस्तान आहे तो आज पाकिस्तान आहे, आणि जो पूर्व पाकिस्तान होता तो आज बांगलादेश झाला. म्हणजे भारताची जेव्हा फाळणी झाली, भारत जेव्हा स्वतंत्र झाला, तेव्हा पाकिस्तान म्हणजे पूर्व आणि पश्चिम हे प्रदेश भारतात होते, पण ते तुटले. म्हणजे अखंड भारत जेव्हा आपण मनात म्हणतो किंवा ती जी कल्पना आपण करतो, त्याच्यात 70 वर्षापूर्वी आपला एक तुकडा जो पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान म्हणून आपल्यापासून अलग झाला. त्यापूर्वी म्हणजे साधारण 2,500 ते 3,000 वर्षापूर्वी महाभारतामध्ये गांधारी ह्या धृतराष्ट्र पत्नीचा आणि कौरवांच्या मातेचा उल्लेख आहे. ही माता गांधार प्रांतातली होती, म्हणजे आजचा अफगाणिस्तानचा काबूल जवळचा प्रदेश. म्हणजे तशा विचाराने किंवा तशा इतिहासाकडे बघितलं तर असं लक्षात येतं की अफगाणिस्तान हा 2,500 ते 3,000 वर्षापूर्वी भारताचा भाग होता. तसंच नेपाळ, त्याच्यानंतर इराणचा सुद्धा काही भाग, तोही भारतात गृहीत धरला जात होता, किंवा आजचा समाज, आजचे भारतीय त्याला भारताचा भाग गृहीत धरतात. तसंच श्रीलंका, कारण भारतीय राजांनी श्रीलंकेवर बरेच वर्ष राज्य केले. त्यानंतर इंडोनेशियाचा काही भाग, तसंच ब्रह्मदेशावरही भारतीय राजांचं राज्य होतं, आणि इंडोनेशियामध्येही काही वर्ष भारतीय राजांचं राज्य होतं. तेव्हा जर अशा पद्धतीने विचार केला तर भारत हा मोठ्या प्रमाणात मोठ्या भूभागावर पसरलेला होता, आणि त्या ठिकाणी फक्त भारतीय राजे राज्य करत नव्हते, तर त्या प्रदेशामध्ये भारतीय संस्कृती, हिंदू धर्म किंवा सनातन सभ्यता हीही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती, असं इतिहास म्हणतो. पण एवढ्यावरनं तो भारताचा भाग होता का? कारण जेव्हा इंग्रज ह्या देशावर आले, त्याच वेळेस ह्या देशात, किंवा जेव्हा इंग्रज ह्या देशातून गेले, त्याच वेळेस 550 राज्य छोटे मोठे या देशात होती, की ज्यांना इंग्रजांनी काही प्रमाणात स्वायत्तता दिली होती. म्हणजे 70 वर्षापूर्वी 550 राज्य म्हणजे 550 राजे ह्या देशावर राज्य करत होते. म्हणजे 550 देश ह्या देशात होते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग एवढे जर एका देशामध्ये असतील, तर मग नंतर अफगाणिस्तान, इराण, श्रीलंका, इंडोनेशिया, ब्रह्मदेश आणि नेपाळ या ठिकाणी किती राज्य असतील? तेव्हा हे राजे
स्वतःला स्वतंत्र देश समजत असत. ते भारताचा भूभाग किंवा हिंदुस्थानचा भूभाग मुळीच समजत नसत. जरी तिथले लोक, तिथली भाषा बरीचशी भारतीय भाषा होती किंवा भारतीय मूळची संस्कृतमधून जन्माला आलेल्या सगळ्या भाषा होत्या. त्यानंतर पेराव, खानसान आणि धर्म, परंपरा याही बऱ्याचशा भारतीय होत्या. पण एवढ्यावरनं हे लोक भारतीय देशामध्ये किंवा आजच्या भारतीय देशात हे लोक मोडले जात होते का? तर तसं नाही. कारण जरी ते फार पूर्वी अलग झाले, पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये काही असमानता होती. संस्कृती थोडी वेगळी होती. कपड्यांचं राहणीमान, पेहराव हाही वेगळा होता. खानपानही काही प्रमाणात वेगळं होतं. पण जी हिंदू कल्चर किंवा सनातन कल्चर म्हणतो, ते कल्चर या पूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात होतं. आणि एकंदरीत कुठल्याही प्रदेशामध्ये गेल्यानंतर भारतीय समाजाची किंवा भारतीय संस्कृतीची झलक त्या देशात पाहायला मिळत होती. पण तरीसुद्धा ते लोक स्वतःला अलिप्त समजत होते. तेव्हा मुळातच अखंड भारताची कल्पना आज करणं वास्तव्याला धरून नाही. जर इतिहासाकडे बघितलं तर असं लक्षात येतं की त्या काळातील ते लोक भारत हा एक संघ आहे, भारत हा देश आहे असं मानत नव्हते. तर विशिष्ट प्रदेशात विशिष्ट राज्याची सत्ता राहायची, त्या सत्तेलाच ते देश समजत होते. तेव्हा मग ही कल्पना सोडून द्यायची आहे का? खरं तर ही कल्पना सोडून द्यावं लागेल, कारण ते शक्य नाही. जागतिक दडपण आणि इतर देशांचं एकमेकाशी असणारे संबंध हे बघितलं तर भारताला ह्या देशांना विलीन करण्यासाठी लढाई करावं लागेल. आणि ती ताकद जरी आज आपल्यात आली असेल तरीसुद्धा अमेरिका, रशिया, चीनसारखे जे बलाढ्य देश आहेत ते आपल्याला सुखासुखी या गोष्टी करू देणार नाही. तेव्हा विनाकारण स्वतःची हानी करून घ्यायची, युद्ध करायचे आणि एवढं करूनही तो भूभाग आपल्याला मिळेलच असं नाही. कारण रशियाने तोच मार्ग स्वीकारला आहे. 100 ते 125 वर्षापूर्वी रशियामध्ये विलीन झालेले देश हे त्यानंतर 30 ते 35-40 वर्षापूर्वी पुन्हा अलग झाले. आणि आज रशिया ते देश आपल्यात यावे, तो भोगा आमचा आहे, तो प्रदेश आमचा आहे असं म्हणून वेगळ्या पद्धतीने त्या त्या राज्यांना त्रास देतो. आणि काही देशांवर त्याने आक्रमण केलं आहे. कारण युक्रेनमध्ये जरी त्याने आज आक्रमण केलं असेल तरी त्याचा क्रिमियाचा प्रदेश त्याने 10 वर्षापूर्वीच युक्रेनकडनं घेतला. आणि रशिया आज युक्रेन घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे. पण 3 वर्ष झाले तरी अजून युक्रेन हार मानायला तयार नाही. कारण त्याला जागतिक देशांची फार मोठ्या प्रमाणात मदत आहे. तेव्हा उद्या जर आपण अखंड भारताची कल्पना मनात ठेवून युद्ध करायला गेलो तर ते युद्ध आपल्याला खूपच महागात पडेल. तेव्हा अखंड भारत ही कल्पना आज तरी फारशी कामाची नाही. पण जर समजा आज जम्मू काश्मीरचा प्रदेश पाकिस्तानकडे आहे, आज तिथले लोक म्हणतात की आम्हाला भारतात विलीन व्हायचे, असं जेव्हा त्या भूप्रदेशातले लोक म्हणतील, जरी सरकार विरोधात असेल, पण जेव्हा समाज एक गठ्ठा विचाराने जर असं म्हणत असेल की आम्हाला भारतात जायचं आहे, तर मग मात्र कुठल्याही लढाईची गरज नाही, कुठल्याही सरकारशी भांडायची गरज नाही आणि युद्धाची सुद्धा गरज नाही. तो समाज जेव्हा एक मताने हे ठरवेल त्या दिवशी भारत अखंड व्हायला सुरुवात होईल. मग आज पाकिस्तानचा भूभाग काही प्रमाणात भविष्यात येईल. त्यानंतर तीच अवस्था श्रीलंका, नेपाळ, ब्रह्मदेश आणि बांगलादेश याची होईल. अफगाणिस्तान तसा एकाएकी आपल्यात येणार नाही, कारण त्याने रशिया आणि अमेरिकाबरोबर कुस्ती खेळून त्या दोघं बलाढ्य देशांना चांगल्या प्रकारे नमवलं आहे. तेव्हा आपण त्या भानगडीत न पडलेलं बरं. इराणचा प्रश्न नाही का, इराण हा बराच लांबचा प्रदेश आहे आणि काही काळापुरती आपली संस्कृती तिथं होती असं म्हटलं तर मग ती पार इजिप्तपासून तर आजच्या तुर्कस्तानापर्यंत भारतीय संस्कृती पसरलेली होती. आणि सौदी अरेबियामध्ये भारतीय देवदेवता, काबा ह्या त्यांच्या पवित्र
मंदिरात स्थापन झालेली होती, तेव्हा अशा पद्धतीत दावा करत असेल तर तो खूपच अव्यवहार्य आणि मूर्खपणाचा ठरेल. तेव्हा आज आपण आपल्या देशाची प्रगती करणं महत्त्वाचं आहे आणि आपल्या देशातला समाज, आपल्या देशातील लोक कसे सुखी होतील, किती प्रगत होतील आणि उत्तम आयुष्य जगतील हे बघणं गरजेचं आहे, ना की अखंड भारत ही कल्पना उराशी बाळगणं होय. जे आपल्याकडे आहे त्याच्यात समाधान, त्याच्यात समृद्धी, त्याच्यात सुख शोधणं हीच आजच्या काळाची गरज आहे. तेव्हा आज तरी अखंड भारत ही कल्पना फारशी योग्य नाही. नमस्कार.